यावर्षी शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका काही संपत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। एकावर एक संकटे शेतकरी वर्गावर येत आहेत। यंदा बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यानंतर आता वातावरणातील बदलामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे जिल्ह्यातील 82,977 हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात आले आहे। खरीप हंगामातील सोयाबीनसह कपाशी पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या आणि हरभरा पिकांपासून अपेक्षा होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची मशागत करण्यावर भर दिला। मात्र अवकाळी पावसाने नुकसान झाले। पाऊस ओसरल्यानंतर विविध किडींचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे। किडी, अळी हे कळ्या, फुले आणि शेंगांवर आक्रमण असल्याने पिकांचे नुकसान होत आहे। झाडाला भरलेल्या शेंगा कमी आणि किडलेल्या शेंगा जास्त राहिल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। त्यामुळे भरघोस मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।